brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुझ्या नवऱ्याला मी ठार मारला, ज्या पोलिसांचा मी ठार मारला आणि निघाला. त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं. आता त्याला जीवनच्या ढेबऱ्याचा मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार. की संसार कशाला म्हणता, तो किती विकत मिळतो ते काही जण सांगा. जे राणेला संपवायचं नाही, भरा भरा पूर्ण माझ्याकडून चालू आहे. देशातले बाहेरचे बऱ्याच लोकांनी सगळे प्रयोग केले, पण माझ्या रामेश्वराची कृपा असेपर्यंत काय करू शकत नाही. मलाही वाटतं मी असं असावं आणि तसं झालो, पण प्रामाणिकपणे नाही. मी कोणाला सिंधुदुर्ग जिल्हा एकाला तरी फसवलं का? एकाने यावं सांगितलं, राणे साहेब तुम्ही इथे खोटं बोलला नाही, जीव गेला तरी खोटं बोलणार. मी केलं. बाळासाहेबांनी अनेक वेळा अनुभव घेतला. बाळासाहेब एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, कसा म्हणजे मी कसा होत आहे तर एक उदाहरण. माझा एक शाखा प्रमुख नाव सांगा, एक परमिट तो परदेशातल्या काही लोकांना इकडे सांगितलं नाही. मी गाडीची मुवमेंट म्हणजे कुठे जातो, कसा जातो, कुठली गाडी काय, हे सगळी खबर देतो. हे मला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मला ऑफिसमध्ये फोन आला. मी इन्कम टॅक्सचा होतो. माझा मित्र हाना करत त्याने फोन केला, तू निघू नकोस, आम्ही येतो. म्हटलं काय? नाही तू निघू नकोस, आम्ही येतो. मी ठीक आहे थांबलो. आले काय नाही, नेहमीच्या रस्त्याने जायचं नाही, तुलासाठी फिलिंग लागले आणि अमुक आपल्यातल्या एका माणसाने त्याला टीप दिली. अरे वा, ठीक आहे. मला कळलं नाव त्याचं. मी लगेच त्याला म्हणलं तुम्ही थांबा, मी येतो. आणि मी गाडी काढली आणि त्या माणसाच्या घरी गेलो. माझ्या वाटवायचंच नाही, मला कळत होतं उपशाख गेलो. पत्ती होती, नाक केला तो मधला दरवाजा, छोटा भाग तो उघडला, पूर्ण नाही. साहेब तुझ्या नवऱ्याला मी ठार मारला, ज्या पोलिसांचा मी ठार मारला आणि निघाला. दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेबांनी बोललो. बाळासाहेबांकडे जेव्हा गेलो तर बाहेर सरपोतदार साहेब बसले होते आणि त्याच्या बाजूला हा बसला. मी गेले साहेब आणि मला बोललो, नारायण तुझ्या उपशाखा बोलला, तू ठार मारून बोललास घरी जाऊ त्या पत्नीला. हो साहेब मारणार. अरे मी तुला विचारतोय तर तो बोलतो मारून. तुला हो साहेब मी मला बोलायला दे. काय बोल? त्याला या माणसाने गावच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं. आता त्याला जीवनच्या ढेबऱ्याचा मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार. हे माणूस साहेबांनी सरपोतदार नारायणचं बरोबर आहे. साहेब बोलले सरपोतदार, पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांगतो तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही. साहेब तुम्ही सांगा ते होईल. साहेब तुम्ही सांगा जीवदान. ठीक आहे साहेब, मला इथून त्याला माझ्या अगोदर जायला सांग. मला सांगू ते निरूपण एवढं आपण परखड आहे, रोकड मारणार म्हणजे मार. ते कोणी सांगितलं तरी